डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दादर येथे आज आहे. तर काय बोलू इच्छिता, काय सांगू इच्छिता? आज आम्ही रात्री महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला दादर येथे बाबासाहेब आंबेडकर स्मारक तिथं चैत्यभूमी आहे, तिथं आम्ही अभिवादनासाठी आलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. आम्ही दरवर्षी अभिवादनासाठी दादर येत असतो. यातून एक नवीन ऊर्जा मिळत असते. बाबासाहेब म्हणजे आपल्याला एक नवीन जीवन, ज्यांनी आपल्याला गुराढोरांचं आपलं जे जगणं होतं, त्या जगण्यातून आपल्याला त्यांनी आज माणसात आणले आणि आज आपण मोठ्या ताट मानेनं आपण जगतो आहोत. ते केवळ बाबासाहेबांमुळं आज एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथं आंबेडकरी समाज मोठ्या संख्येनं आज त्यांच्या चैत्यभूमीच्या दर्शनासाठी आलेला आहे. लोकांना तिथं दर्शनासाठी असं लाखो लोकांची रांग लागलेली आहे. असं दुर्मिळ उदाहरण आहे की एका नेत्यासाठी एवढे लोक एकदा जमतात आणि एक वेळ जमतात. असं फार दुर्मिळ उदाहरण आहे आणि जगातलं मला तर वाटतं हे एकमेव उदाहरण असेल जे बाबासाहेबासाठी एवढे लोक जगातून इथं येतात आणि बाबासाहेबासाठी रांग लावून दर्शन घेतात. आम्हाला पाठवा दे. आमचं सांगा तुम्ही हे नाही आपल्याला ह्या संस्थेबद्दल व्यवस्थेबद्दल तर तुम्हाला काही फसवणूक नाही, काय नाही आपण आणू शकतो ना. म्हणून आपले बिल सांभाळून ठेवणं, त्या तक्रारीमध्ये आपली गुणवत्ता काय सेवा आहे जी तुम्हाला वाटलं असेल ते आपण करू शकतो. कारण मी तो 8 वर्षी कायदा आहे, त्या कायद्यामुळे तुम्ही जागृत झालं पाहिजे. आणि आमचं म्हणणं आहे की तुम्ही फसवून घेऊ नका, ग्राहक नका होऊ, तुम्ही ग्राहक व्हा. जो कायदा आहे 8 वर्षी कायदा, त्या कायद्यानुसार तुम्हाला तुमचे हक्क अधिकार भेटले पाहिजे आणि हे जागृत करण्याचं काम आम्ही करतो. महाराष्ट्र शासनाचं तुझं वाक्य आहे, जागो ग्राहक जागो, आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य विमा अनुयायीचं काम आहे. आणि मी एक शासनाचा सदस्य आहे म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. म्हणून मी आपल्याला जर वाटलं याबद्दल काही तर आपण आपल्या तक्रार देऊ शकता, आम्हाला कळवू शकता. हो हे मला कार्ड दे, सरांना कार्ड दे. हे कार्ड घेऊन इकडे कार्ड घेऊन आम्हाला ऊर्जा देणारी आणि आमचं प्रेरणास्थान आमच्या आयुष्यामध्ये सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिक्षणाच्या माध्यमातून, सामाजिक लढ्यांच्या माध्यमातून आणि या जो लढा दिला आणि त्या लढ्याची जाणीव पे बॅक टू सोसायटी म्हणून आंबेडकरी समाज हा काही जोगवा मागणं, अंधश्रद्धा हा भाग सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनामध्ये, त्या अंधारमय जीवनामध्ये जो प्रकाश टाकला आणि त्या बाबासाहेबांचं स्मरण आयुष्यभर चिरंतर आमच्या हृदयामध्ये राहून ती मनामध्ये प्रेरणा बाळगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा आंबेडकरी जनसमुदाय त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी येत आहे. आणि या सगळ्या त्या अथांग सागराला, या माणसांच्या सागराचे अभिवादन या माध्यमातून धन्यवाद देतो आणि सर्वांना क्रांती जनजागृती करण्याचं काम करतो आपण. भारतीय घटनेचे शिल्पकार मोदी साहेब यांना आमच्या संस्थेच्या वतीने अभिवादन करतो. मी आपली जी संस्था आहे, समाजसेवक तेजस चंदन शिवे यांच्या चंदन शिवे परिवाराच्या वतीने सर्व भारतीय नागरिकांना, या बौद्ध बांधवांना अभिवादन करतो.
आणि खरोखर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे, खूप काही गोष्टी आहेत. महिलांना आरक्षण आहे, आम्हाला जे गळ्यामध्ये मटकं आणि पाठीला जे झाडू व जे 24 तास होते, 24 तासाच्या निमित्त जे 8 तास केले बाबासाहेबांविषयी खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आणि त्यासाठी महामानव मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. बस एवढं करतो. जय भीम. सर क्या कहना चाहते हैं आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का अभिवादन दिन के लिए? बहुत ही सुंदर नज़ारा देखने को मिला। मेरा नाम शिरीष गौतम है, उत्तर प्रदेश आजमगढ़ जिले से हूँ और महाराष्ट्र में नवी मुंबई में काम करता हूँ। अब बहुत ही अच्छा लगा मुझे घूमने का और मैं लगभग हर महीने मिली बहुत से आपको ऊर्जा मिली, ऊर्जा मिली, चेतनता मिलती है मुझे, सीख मिलती है हमको और हम 4 लोगों को साझा करते हैं ये बात को कि हमें इस तरह से रहना चाहिए, ऐसी बात करना चाहिए। लोक कल्याण ग्राहक संरक्षण के माध्यम में जो जानकारी थी वो आपको जानकारी समझ में आई कि किस तरह उपभोक्ता के माध्यम से जो कानून बना हुआ है, उस कानून में क्या ताकत है। संसद ने जो कायदा पारित किया है उसके बारे में हम जागरूक आपको किया, उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? जागरूक होंगे? होएगा सर, होएगा क्यों नहीं होएगा।